मित्रांनो नमस्कार. आजचा माझा एक साधा प्रश्न आहे आपल्या सर्वसामान्य लोकांना. भारतामध्ये सगळ्यात मोठा धर्म आहे हिंदू धर्म आणि सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला. पण तुम्ही जर बघितलं तर रोज आपण एक गोष्ट कानावर आपल्या येते का हिंदू धोक्यात आहे, हिंदू धोक्यात आहे. तुम्ही मला सांगा धोक्यात आहे म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याला धोका कोणापासून आहे आणि तो धोका निर्माण कोण करत आहे, हा एक प्रश्न आहे माझा. दुसरी गोष्ट, इथं जैन धर्म आहे ते धोक्यात नाही आहे, बौद्ध धर्म आहे ते धोक्यात नाही आहे, शीख धर्म आहे ते धोक्यात नाही आहे. एव्हाना हिंदू मुस्लिम होत असताना इस्लामसुद्धा धोक्यात नाही. मग फक्त आणि फक्त हिंदू धर्म का धोक्यात आहे आणि कसा? का याचा राजकारणासाठी फक्त उपयोग करण्यासाठी याचा वापर केला जातो आहे? तुम्हाला काय वाटतं? बघा, विचार करा या गोष्टीचा. असं मला सहज हा प्रश्न पडला आहे का आपल्यामध्ये भांडणं लावून आपल्या देशात अशांतता निर्माण करून कोणाचा फायदा होणार आहे? आणि ह्या गोष्टी जेव्हा आता आतंकवाद्यांना कळायला लागलेल्या आहे, ती लोक आता हिंदू धर्म कोणाचा आहे आणि कोण काय त्याला बघून गोळ्या जर मारत असतील तर त्यांना माहिती का आता कुठल्या समाजाला टार्गेट करणं गरजेचं आहे जेणेकरून हा देश अशांत होईल, मोठमोठ्या जाती दंगली घडतील आणि हा देश आपोआपच त्याला काय बरबाद करायची गरज नाही, असंच पेटणार आहे तो अंतर्गत. त्याचा फायदा उचलायला कोण बघतं आहे की हे राजकारण करण्यासाठी योग्य का अयोग्य आहे? तुम्ही विचार करा. माझा एक सामान्य प्रश्न आहे, मला कोणावर आरोप प्रत्यारोप करायचे नाही आहेत, पण एक सामान्य माणूस म्हणून मला हा जो प्रश्न पडला आहे की बाबा हे सगळ्या गोष्टींनी खरंच आपल्या देशाला फायदा आहे का? तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.